नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. एप्रिल 2026 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्या आज आपल्याला पाहायच्या आहेत. याच्यामध्ये बघा, सुरुवातीलाच काही नवीन विद्यापीठे आणि रुग्णालये हॉस्पिटलची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातली पहिली घटना, त्यात लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या हॉस्पिटलची उभारणी नांदोशी, आता हे नांदोशी कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. नुकतीच याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी पार पडलेली आहे. आशा भोसले संगीत अकादमी ही मुंबई या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर नवीन कौशल्य विद्यापीठ कुठे असणार आहे? मुंबई या ठिकाणीच असणार आहे. IES बघा काय म्हणलंय, IES स्किल टेक विद्यापीठ जे असणार आहे ते कुठे असणार आहे? हे देखील मुंबईमध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं काय म्हणले, आशियातील पहिले युनेस्को अध्यासन केंद्र म्हणजे लैंगिक समावेशन आणि कौशल्य विकास केंद्र जे असणार आहे आशियातील, आणि ते पहिले काय म्हणलं बघा, आशियातील पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते पुणे जिल्ह्यात असणार आहे. सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणी असणार आहे. म्हणजे काय, विद्यापीठ आणि रुग्णालय याची नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. असा आगामी याच्यावर एखादा प्रश्न विचारला जातो. पण एप्रिलमध्ये ज्या महत्त्वपूर्ण महिन्यात घटना घडलेल्या आहेत ह्या विद्यापीठ आणि रुग्णालयाच्या संदर्भात, तो चार्ट आपण सुरुवातीला घेतला आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये सप्ताहाने पंधरवड्यावर देखील एखादा प्रश्न असतोच. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या एक्झाम बघा, कोणत्या ना कोणत्या एखाद्या एक्झाममध्ये त्याच्यावर प्रश्न असतोच. मग यात एप्रिलमधील, आता एप्रिल 2026 मधील पोषण पंधरवडा 9 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान साजरा करण्यात आला. अंधत्व प्रतिबंधक सप्ताह 1 ते 7 एप्रिल 2026, इथं सप्ताह म्हणलं, इथं पंधरवडा म्हणलं, लक्षात घ्या. लसीकरण सप्ताह जागतिक जो आहे तो 24 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान साजरा करण्यात आला. आणि पार्किन्सन्स रोग जागरूकता सप्ताह जो आहे तो संपूर्ण एप्रिल महिना या ठिकाणी हा पार्किन्सन्स रोग जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. पूर्ण एप्रिल महिना हे देखील चार्ट पाठ करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्याच्या घटनावर आधारित तिमाही 76वी आवृत्ती या ठिकाणी चालू घडामोडीची मी संपादित केलेली प्रकाशित झालेली आहे. आणि हे पुस्तक जर आपणास घरपोच पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करा. दुसरं असं की बऱ्याच वेळेस 4-5 वर्षापासून आपण मंथली करंट अफेअर सिरीज घेतोय. बऱ्याच विद्यार्थ्याची मागणी होती की सर PDF द्या. आता यापुढे आणि येथून पुढल्या कालखंडामध्ये दर महिन्याची PDF, म्हणजे आता एप्रिल 2026 ची सुद्धा PDF आपणास देवा जाधव ॲपवर उपलब्ध मिळेल. देवा जाधव ॲपवर जायचं, ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ॲपवर केवळ नाममात्र एवढी दर्जेदार माहिती असणारी PDF 40 ते 45 पानं किंवा 50 पानाच्या दरम्यान, 40 ते 50 पानाच्या दरम्यान ही दर महिन्याची PDF असणार आहे. ती दोन्ही ह्याच्यामध्ये असणार. दोन्ही म्हणजे काय, कंटेंट पण असणार आहे आणि प्रश्न पण असणार आहे. ती केवळ देवा जाधव ॲपवर 10 रुपयात आपल्याला मिळेल. आणि काही अडचण असेल तर या नंबरवर संपर्क करा. चला पुढली घटना पाहूया. एप्रिल 2026 मधील पुस्तके. आता यात बघा, एप्रिलमध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आणि एप्रिलमध्ये चर्चित असणारी पुस्तके, दोन्ही मुद्दे आहेत बघा. चर्चित असणारी पुस्तके एप्रिल 2026 मध्ये आणि प्रकाशित झाली. आता ह्यात बघा, टाइड्स ऑफ टाइम सुधा मूर्ती यांचं पुस्तक आहे. क्रीडा वर्णमाला ही कनिष्क पांडे यांचं पुस्तक आहे. सब पर राम तपस्वी राजा आशुतोष अग्निहोत्रीचं पुस्तक आहे. ए रोड वेल ट्रॅव्हलर RK राघवन यांची ती आत्मकथा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग ए नेशन सिम्बल्स TS कृष्णा यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर आपल्याला काय विचारलं जाईल, द टर्निंग पॉइंट द नेव्हल रोल इन श्रीलंकाज वॉर अँड LTT टेररिझम हे वसंत कर्नागोडा यांचं पुस्तक आहे. त्यानंतर तुफान कॉपी टेबल बुक हे नारायण राणे यांचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. जीव मन हे पुस्तक R विमला यांचं आहे. कोणाचं? R विमला, जे महिलांचं पहिलं साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं आणि ह्या संमेलनाचं उद्घाटन म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यावेळेस येथील काही पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्या जीव मन R विमला यांचं. ॲट द क्रॉस रोड्स ऑफ टाइम रिफ्लेक्शन ऑन चेंजिंग इंडिया लीना मेहेंद्रे, बघा पहिलं महिला साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलं. त्याचे अध्यक्ष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्या दरम्यान R विमला यांचं, लीना मेहेंद्रे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर मधुमालती अबोल भावनाजी काव्यवेल गीतांजली टेमगिरे अंतर्नाद डॉक्टर मंगल पांचाळ हे त्या दरम्यान प्रकाशित झालेली पुस्तके. त्या दरम्यान म्हणजे साहित्य संमेलनात, महिला साहित्य संमेलन पहिलं. त्यानंतर बिईंग अल्कराज द मॅन बिहाइंड स्माइल मार्क हॉजकिन्स यांचं हे पुस्तक आहे. आता यात लक्षात घ्या, शिवाजी कोण होता हे काही एप्रिलमध्ये पुस्तक प्रकाशित झालं नाही, ते 1988 ला पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. परंतु एप्रिलमध्ये
संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यामुळे हे पुस्तक चर्चेत आलं. शिवाजी कोण होता हे पुस्तक जे आहे ते गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे. तर या पुस्तकाचा संदर्भ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे, आपण आवर्जून वेळ काढून तुम्ही वाचा. द भिडेवाडा लिगल बॅटल, ॲडव्होकेट निशा दाभाडे चव्हाण यांचं ते पुस्तक आहे. त्यानंतर एक होता कारवर. आता काय हे काय एप्रिलमध्ये प्रकाशित झालं नाही, एप्रिलमधलं चर्चित पुस्तक आहे. आणि एक होता कारवर हे पुस्तक लिहिलं विना गावणकर. मग हे पुस्तक आपण का पाहिलं एप्रिल 2026 मध्ये? त्याचं कारण आहे या पुस्तकाची सुवर्ण महोत्सवी म्हणजे 50वी आवृत्ती एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर द कुरेशियस, द क्लासिफाईड, वेन एथिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रिक्स हे पुस्तक जे आहे, नाव व्यवस्थित बघून घ्या, मनोज नरवणे यांचं. त्यानंतर दिल्ली डायरी हे पुस्तक आहे सुप्रिया देवस्थळी यांचं. एप्रिल 2026 मधील न्यू इत्या काय आहेत? विषय संदर्भाने प्रमुख अध्यक्ष, यात म्यानमारचे अध्यक्ष मिन ऑंग हाईंग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय नवीन सचिव चंचल कुमार, नागरी हवाई वाहतूक महासंचालक वीर विक्रम यादव, अमेरिका नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल ख्रिस्तोफर ले यांची निवड झाली. भारतीय लष्कर दक्षिण मुख्यालय प्रमुख संदीप जैन यांची निवड झाली. मंगोलियाचे पंतप्रधान उचाराल नॅम ओसेर यांची निवड झाली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अध्यक्ष शरद पवार यांची निवड झाली आहे. इंडिगोचे नवीन CEO म्हणून विल्यम वॉल्स यांची निवड झाली. महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाली. व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून टो लाम यांची निवड झाली आहे. सेलचे अध्यक्ष म्हणून कृष्णकुमार सिंह यांची निवड झाली. येस बँकचे MD म्हणून विनय टोनसे यांची निवड झाली. संयुक्त राष्ट्र आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समितीचे प्रमुख म्हणून प्रीती सरन यांची निवड झाली. ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख म्हणून सुसान कॉयल ह्या पहिल्या महिला आहेत. हा प्रश्न माझा अंदाज आहे, आपण त्याला असं प्रेडिक्शन असा शब्द वापरू. येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख म्हणून पहिल्या महिला कोण यांची निवड झाली? तर सुसान कोयाल यांची निवड झाली आहे. अरब लीग नवे सरचिटणीस नबील फामी, इराक नवीन राष्ट्रपती निजार अहमेदी, मोसाद ही इस्रायलची काही गुप्तचर संघटना आहे त्याचे संचालक म्हणून रोमन गोफमन यांची निवड झाली आहे. बिहार मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी ते 24वे आहेत बिहारचे मुख्यमंत्री. बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून विजय चौधरी आणि विजेंद्र यादव. इथं सम्राट चौधरी ही कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे, लक्षात घ्या. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची निवड झाली. बेल्जियम आणि युरोपियन युनियन राजदूत भारतातील प्रणय वर्मा. जिबुती देशाचे नवीन अध्यक्ष इस्माईल ओमर गुहेले. हंगेरीचे पंतप्रधान पीटर मँगॉर. FICCI चे महासंचालक अनंत स्वरूप. परमाणु ऊर्जा आयोग अध्यक्ष अजित कुमार मोहंती. राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह सलग तिसऱ्यांदा. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया महासंचालक प्रवीण पाटील. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कॉन्व्हिक्लेशन ऑफ सायन्स. काही उच्चार अवघड राहतात, म्हणता येत नाही, त्यावेळेस तुम्ही स्क्रीनवर आवर्जून बघायचं. शेखर मांडे. बांगलादेशात भारताचे नवे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी. ॲपलचे CEO जॉन टर्न्स. राजीनामा टिम कुक यांनी दिल्यानंतर जॉन टर्न्स झाले. आंध्र प्रदेश उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश लिसा गिल, पहिल्या महिला. यावर देखील अपेक्षित प्रश्न आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण बनल्या? तर लिसा गिल या ठिकाणी बनलेल्या आहेत. तेलंगणा पोलीस महासंचालक B शिवधर रेड्डी आणि तेलंगणा पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था इथं महेश भागवत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाटर्डी तालुक्यातील सर IPS महेश भागवत सर आहेत. त्यांना आता तेलंगणाचे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे महासंचालक वेगळे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे महासंचालक वेगळे. येणाऱ्या परीक्षेत कदाचित महेश भागवत सरांवर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, त्यामुळं तो भाग लक्षात ठेवायचा. एक गोष्ट आणखी मला विद्यार्थी मित्रांनो सांगायची की मुलं म्हणतात की सर स्क्रीनच्या थोडं साईडला सरा, या साईडला सरा, त्या साईडला सरा, आम्हाला दिसत नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की परत याच्या नोट्स करू नका. मुलं काय म्हणतात सर की आम्हाला लिहून घ्यायचं असते नोट्स करा. मी इथं शिकवतानाच्या 1 तासाच्या घटना जी मी इथे घेतोय त्या नोट्स स्वरूपात गेल्यात. नोट्समध्ये वेळ घालू नका, ते फक्त वाचा. आता वाचण्यासाठी तुम्हाला मी PDF ॲपवर टाकले, कारण की
या ठिकाणी तुमचं अनेक वर्षापासूनचे प्रश्न होतं की सर आम्ही मग वाचायचं कुठनं, तर तुम्ही ॲपवर जायचं, देवाचं ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर फक्त केवळ 10 रुपयात तुम्हाला PDF असणार आहे. त्यामुळे फक्त आता इथून पुढल्या कालखंडामध्ये चालू घडामोडीच्या नोट्स काढायला वेळ घालवायची गरज नाही, वाचून जावा. फक्त नोट्स काढायचा जो कालखंड असतो तो कोणता विषय असतो तर इतर विषय आहेत, याच्यामध्ये हा संकलनाचा भाग आहे. फक्त इतर रिव्हिजन महत्वाचे असते. बिहार क्रिकेट असोसिएशन लोकपाल ऋषिकेश रॉय, जागतिक बॅडमिंटन महासंघ परिषद PV सिंधू, राष्ट्रपती पोलीस कलर. आता इथं पुरस्कार आहे. आता हे यानंतरची घटना कोणती बघा, नियुक्त्या झाल्यानंतरच्या एप्रिल 2026 मधील जे काय पुरस्कार आहेत, राष्ट्रपती पोलीस कलर पुरस्कार, ओडिसा पोलीस, महाराज यशवंतराव होळकर राष्ट्र गौरव पुरस्कार, ज्योतिरादित्य शिंदे, AS दौरे मेन्स प्लेयर ऑफ द इयर, अभय सिंग, अर्नॉल्ड J लेहमन पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब सोनवणे, हान्स ख्रिश्चन अँडरसन अवॉर्ड बाल साहित्याचं नोबेल आहे, मायकेल रोशन ब्रिटन आणि काई गाओ चीन या दोघांना मिळालेला आहे. मछली राष्ट्रीय पुरस्कार अनिता चौधरी, पर्सन ऑफ द इयर हावर्ड साऊथ एशियन सायनी गुप्ता, 6वी मिस इंडिया वर्ल्ड साध्वी सतीश सैल गोवा, 9वा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवास राव, यंग ग्लोबल लीडर्स क्लास जय शाह, वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर पुरस्कार N अलीम युसूफ, यंग ग्लोबल लीडर पुरस्कार ऑर्थर लॉ, ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड जोगिनपल्ली संतोष कुमार, गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार फ्रँक मर्ल, नागभूषण पुरस्कार सत्यनारायण नुवाल यांना मिळाला. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत. नागपूरमधनं हा पुरस्कार दिला जातो. युवा नागभूषण पुरस्कार दक्ष खाते अत्यंत कमी वयात आयर्नमॅन ही शर्यत त्यांनी पूर्ण केलेली आहे. आनंद दीक्षित पुरस्कार P साईनाथ ज्येष्ठ पत्रकार यांना मिळालेला आहे. तिफन कृषी गौरव पुरस्कार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला मिळाला आहे. ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत एप्रिलमधील त्या महत्त्वाच्या घटना पाहू. मी अशा घटना सिलेक्ट केलेल्या आहेत. मटेरियल खूप असतं पण त्या मटेरियलमधून आपल्याला नेमकं काय विचारलं जातं हे भाग महत्त्वाचा आहे. म्हणून आपले मंथली करंट अफेअरचे व्हिडिओ चालण्यामागचं कारण तेच आहे की जे परीक्षाभिमुख आहेत तेच आपण घेतो या ठिकाणी. यात बघा किनारपट्टीच्या लांबीची नवीन आकडेवारी जाहीर झाली आहे. भारताची किनारपट्टी भारताला लाभलेली किनारपट्टी आधीची 7,516.60 किमी होती. आता ती 11,098.81 किलोमीटर झाली. ही फी IMP घटना. IMP असा शब्द याच्यापेक्षा मी काय व्हेरी इम्पॉर्टंट असं म्हणतोय, कंपल्सरी पाठच करायचं. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 720 किमी होती, ती आता 877.97 किमी झाली आहे. ह्या दोन्हीची लांबी व्यवस्थित भारत आणि महाराष्ट्र पाठच करून जायची कंपल्सरी. त्यात बघा आता ही लांबी कोस्टल प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट ॲडव्हायझरी कमिटी म्हणजे CPDAC आणि नॅशनल हायड्रोग्राफिक्स ऑफिस म्हणजे NHO ने सुधारित केली आहे, जी पूर्वीपेक्षा सुमारे 47% अधिक आहे. किती टक्के अधिक आहे? 47% अधिक आहे. आता किनारी राज्य एकूण किती आहेत तर 9 आहेत. गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिसा आहे, पश्चिम बंगाल आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत. अशा पद्धतीनं हा देखील भाग या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आता गुजरातला भारतातील सर्वात लांब किनारपट्टी लाभली आहे आणि ती आहे 2340.62 किमीची आहे. तो देखील आकडा लक्षात ठेवा. कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभली तर गुजरात लाभली. प्रमाण स्केल व गणना पद्धतीमध्ये झालेला फरक लांबी वाढण्यास कारणीभूत ठरलेला आहे. त्यानंतर आकांक्षित जिल्हा तालुका विस्तार योजना काही दिवसापूर्वी म्हणजेच बघा 20 एप्रिलमध्ये शासनानं शासन निर्णय निर्गमित केला. 13 एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिली आणि आता असं सांगितलं की आता आकांक्षित जिल्हा आणि तालुक्याचा विस्तार केला जाणार. नीती आयोगाने जे दुर्लक्षित आणि मागास जिल्हे आहेत, बघा काय म्हणलं, जे दुर्लक्षित आणि मागास जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्यांचा विकास करण्यासाठी 112 जिल्ह्यांचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये कधी सुरू केली योजना? जानेवारी 2018 मध्ये आकांक्षित जिल्ह्यांनी महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता याच्यामध्ये थोडा बदल केलाय आणि महाराष्ट्रामध्ये या जिल्हे आणि तालुके समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मग आता आकांक्षित तालुक्यामध्ये पूर्वी किती होते? महाराष्ट्रातील 4 जिल्हे होते. आता राज्य शासनाने याचा विस्तार केलाय आणि आता महाराष्ट्रातील 4 च्या ऐवजी किती जिल्हे म्हणजे ते 4 आहेत
आणि नव्याने 6 जिल्हे असे एकूण या ठिकाणी 10 जिल्ह्याचा समावेश झालाय. मग यात पूर्वीचे 4 कोणते? नंदुरबार, धाराशिव, वाशिम, गडचिरोली. आता नव्याने हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी. आता एकूण किती झाले? आकांक्षित जिल्हे 10 झाले. तालुक्यामध्ये पूर्वी 27 तालुके होते, आता नव्याने 8 झाले 150 आणि टोटल किती झाली? 177. आता 10 जिल्हे महाराष्ट्रातील आणि 177 तालुके महाराष्ट्रातील आकांक्षित जिल्हा तालुका विस्तार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळं हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. याच्यावर व्यवस्थित याचा जो काही मुद्दे आहेत ते पाठ करून जायचं. आता आणखीन एक मुद्दा आहे. ऑगस्टमध्ये तशी मान्यता दिली होती 2025 मध्ये, परंतु आता राज्यपालांनी डिक्लेअर केले की अधिकृतपणे 5 नवे जिल्हे लडाखमध्ये असणार आहेत. मग पूर्वी 2च होते, लेह आणि कारगिल होते. आता ह्या 2 मध्ये आता 5 ऍड झाल्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या, आता या लडाखमध्ये जिल्हे एकूण किती झाले? 7 जिल्हे. लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे, मग टोटल किती झाले? 7 झाले. आता यात बघा 27 एप्रिल 2026 नुब्रा, श्याम, चांगथांग, जस्कार आणि द्रास हे नवीन 5 जिल्हे करण्याचा निर्णय नायब राज्यपाल विजय कुमार सक्सेना यांनी त्याची घोषणा केली. केंद्रीय गृह मंत्र्यांनी ऑलरेडी ऑगस्ट 2024 मध्येच या संदर्भात मंजुरी दिलेली होती. आता 5 जिल्ह्यांनी तिथल्या गावाची संख्या, हा चार्ट महत्वाचा आहे, व्यवस्थित करून जायचा. तर नकाशाच्या माध्यमातून बघा कोणते कोणते द्रास आहे, नुब्रा आहे, श्याम आहे, जास्कर आहे आणि चांगथांग आहे, असे नकाशाच्या माध्यमातूनही जिल्हे लक्षात ठेवू शकता. पीपीटी बनवताना या ठिकाणी मुद्दामून नकाशे टाकण्याचं कारण की जेणेकरून लक्षात येईल. लेहमध्ये 44 गाव असतील, कारगिलमध्ये 80 असतील, नुब्रामध्ये 30 असतील, चांगथांगमध्ये 24 असतील, श्याममध्ये 27 गावे, जस्कारामध्ये 26 गावे आणि द्रासमध्ये 19 गावे. हा चार्ट व्यवस्थित पाठ करून जावा. चला, महासाधना सप्ताह 2026. आता ही महासाधना सप्ताह काय आहे बघा, इथं आपल्याला जो काही पुरस्कार भेटला आहे त्याचा लोगो आहे बघा. महासाधना सप्ताह कर्मयोगी भारत, टॉप परफॉर्मन्स म्हणजे राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र. आणि किती रँक मिळाली? मोर दॅन 5 लाख एम्प्लॉईजनं ते हे केलेलं आहे. तर इथं 1 लाख फर्स्ट रँक मिळालेली आहे. तर त्याचा लोगोच्या संदर्भात लिहिजी काय आपल्याला बक्षीस मिळाले. मग इथं बघा काय, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी म्हणून इथं बघा इथं लिहिलेलं आहे कर्मयोगी भारत. मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित साधना सप्ताह 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय आणि महाराष्ट्रानं पटकावलाय. म्हणून ही घटना आपल्याला विचारली जाईल. राज्य प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रस्नेही बनवण्याच्या उद्देशाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत महासाधना सप्ताह, कधी 2 ते 8 महासाधना सप्ताह आयोजित करण्यात आला होता. आणि यात भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा हा उपक्रम शासकीय अधिकारी, काय म्हणलंय, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. महासाधना सप्ताह काय आहे? शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी महत्वाचा मानला जातो. उद्दिष्ट काय आहे? प्रशासकीय कामात आधुनिकता आणि गतिमानता आणणे. ह्या महासाधनाचा उद्देश प्रशासकीय कामात आधुनिकता आणि गतिमानता आणणे. आपल्या राज्याने IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर 46,54,597 अभ्यासक्रम पूर्ण केले असून 6,59,759 AI विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केलेली आहेत. नंतर अर्थशास्त्राच्या संदर्भातली आणखीन एक महत्वाची घटना आहे, आर्थिक घडामोडी. SBIचं महाराष्ट्र सर्कल कार्यालय हे पूर्वी मुंबईला होतं आणि आता मुंबईहून ते पुण्यात आणलंय. आता बरेच कार्यालय वेगवेगळ्या राज्यातनं मुंबईत नेली जातात, परंतु इथं उलट झालंय. मुंबईतनं महाराष्ट्र सर्कलचं पुण्यात आणलंय SBIनं. 24 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या महाराष्ट्र सर्कलचे स्थानिक मुख्य कार्यालय मुंबईहून पुण्यातील खराडी भागामध्ये, कोठे? पुण्यातील खराडी. तुम्हाला असा पर्टिक्युलर प्रश्न येईल, पुण्यातील कोणत्या भागात? खराडी भागात स्थलांतरित केले. आणि विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हजर होते या सगळ्याला. हे मुख्यालय मुंबई आणि कोकण भाग वगळता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या कामकाजावर देखरेख केली. मुंबई आणि कोकण नसेल आता पुण्यामध्ये, बरोबर, पुणे ह्या सर्कल कार्यालयामध्ये, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या कामकाजावर देखरेख करेल. पुणे हे राज्याच्या एकूण ठेवीमध्ये किती? 27% आणि कर्जामध्ये 35% वाटा उचलत असल्यामुळे प्रशासकीय निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक केंद्राच्या जवळ आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आता नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी जे आहेत, एप्रिल 2026 पासून त्यांचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष, नीती आयोगाचे अध्यक्ष तर पंतप्रधान असतात. मग इथं उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी अशोक कुमार लाहिरी हे पश्चिम बंगालचे आहेत.
त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे अशोक कुमार लाहिरी यांनी. आणि अशोक कुमार लाहिरी हे नीती आयोगाचे किती उपाध्यक्ष आहेत? 4थे उपाध्यक्ष आहेत, लक्षात घ्या. अरविंद पनगडिया 15 ते 17, राजीव कुमार 17 ते 22, सुमन केबेरी 2022 ते 26 आणि एप्रिल 2026 पासून या ठिकाणी, कधीपासून? एप्रिल 2026 पासून अशोक कुमार लाहिरी या ठिकाणी या नीती आयोगाचे 4थे उपाध्यक्ष असणार आहेत. आता अशोक कुमार लाहिरी जे आहेत ते 12वे मुख्य आर्थिक सल्लागार होते, 15वे वित्त आयोगाचे सदस्य होते. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. आता याचबरोबर नीती आयोगाचे सीओ शिंदुश्री खुल्लर 15 ते 16, अमिताभ कांत 16 ते 22, परमेश्वर अय्यर 22 ते 23, BVR सुब्रमण्यन 23 ते 26 आणि निधी छबर फेब्रुवारी 2026 पासून झाले आहेत. सीओ पण आपल्याला विचारले जातात. आता नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, भारत सरकारची विकास करणारी, विकास धोरण ठरवणारी संस्था, थिंक टँक आहे. नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग 2015 मध्ये आणण्यात आला. 1 जानेवारी 2015 स्थापना झाली आणि अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सीओ निधी छब्बर आहेत. विद्यमान सदस्य कोण आहेत? राजीव गोबा, KV राजू, गोवर्धन दास, M श्रीनिवासन, अभय करंदीकर. हा टॉपिक महत्वाचा आहे. सदस्य कोण आहेत असंही या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल. त्यानंतर अर्थव्यवस्थेत भारत 6व्या स्थानावर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कधी पिछाडीवर कधी आघाडीवर अशा न्यूज येत असतात. यावर्षी एप्रिल 2026 मधली न्यूज आहे, भारताची घसरण झाली आहे आणि भारत या ठिकाणी 6व्या स्थानावर 17 एप्रिल 2026 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ल्ड इकॉनॉमिक्स आउटलुक अहवाल जारी केला आणि या अहवालाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 5व्या स्थानावरून, कितव्या स्थानावरून? 5व्या स्थानावरून भारत कितव्या स्थानावर गेलेला आहे? 6व्या स्थानावर गेलेला आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका आहे, ज्याचे मूल्य सुमारे $30.8 ट्रिलियन आहे. ते आपण पुढे चार्टमध्ये बघणारच आहोत. मग बघा, ही चार्ट कसा आहे, या चार्टमध्ये रँक दिले. अमेरिका प्रथम आहे $30.8 ट्रिलियन, चीन 19.6 ट्रिलियन, जर्मनी 4.7 ट्रिलियन, जपान 4.44 ट्रिलियन, युनायटेड किंगडम 4 ट्रिलियन आणि भारत 3.92 ट्रिलियन. या ठिकाणी भारताचं लक्षात ठेवू शकता. 3.92 ट्रिलियन. भारत कितव्या क्रमांकावर? 6व्या क्रमांकावर. आता भारताच्या घसरणीची कारण काय? तर चलनातील बदल. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य घसरणारे, डॉलरमध्ये मोजली जाणारी भारताची अर्थव्यवस्था कागदावर लहान दिसू लागली. हे एक कारण आहे. आधारभूत वर्षात बदल केलाय. भारताने GDP मोजण्याचे वर्ष 11-12 होते आणि आता ते किती केलंय? 22-23 केलंय. 11-12च्या ऐवजी 22-23 आहे. अद्ययावत केलं म्हणजे सांख्यिकीय फेरबदल झाले. ही 2 कारणं या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुरस्कार पाहिजे. लता मंगेशकर पुरस्कार 2026चा पुरस्कार कैलास सत्यार्थी यांना देण्यात आला. पुरस्कार क्रमांक तो 5वा आहे. सुरुवात 2022 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आता याच्यात बघा, नरेंद्र मोदी यांना 22ला पहिला पुरस्कार मिळाला, आशा भोसले यांना 2023ला मिळाला, अमिताभ बच्चन यांना 24ला मिळाला, कुमार मंगलम बिर्ला यांना 25ला मिळाला आणि कैलास सत्यार्थी यांना 5व्या क्रमांकाचा 26ला मिळालेला आहे. आता कैलास सत्यार्थी यांना 2014चा शांतता नोबेल पुरस्कार मिळाला. बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक आहेत. बालमजुरी विरोधात त्यांनी लढा दिला आहे कैलास सत्यार्थी यांना आणि त्यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. चला पुढली घटना घेऊया. इंडिया फार्मा 2026 परिषद क्रमांक 9वी आहे. कितवी इंडिया फार्मा परिषद? ही क्रमांक 9व्या क्रमांकाची. ठिकाण नवी दिल्ली या ठिकाणी आहे. कालावधी 13 ते 14 एप्रिल 2026. उद्घाटन JP नड्डा यांनी केलेलं आहे. मुख्य संकल्पना डिस्कवर इन इंडिया, लीप फॉर फॉर्मिंग लाईफ सायन्सेस इनोव्हेशन, अशी ही त्याची मुख्य संकल्पना आहे. उद्देश काय? भारताला केवळ जगाची फार्मसी, काय म्हणलंय, केवळ जगाची फार्मसी न ठेवता नवोन्मेषाचे पॉवर हाऊस बनवणे हे उद्दिष्ट इंडिया फार्मा 2026. 6 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. द्वारे FICCI आणि IPA द्वारे ही घेण्यात आली परिषद. फार्मा अन्वेषण 2026 ची थीम काय? भविष्यातील फार्मा परिसंस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग, संशोधन, नियामक संस्था आणि प्रत्यक्ष कार्य यांच्यातील समन्वय वाढवण्याच्या संदर्भात. आणि या परिषदेत इंडिया फार्मा 2026 परिषदेची संकल्पना काय? तर भारतात नवोन्मेष, जीवन विज्ञान नवोन्मेषातील भूतपूर्व प्रगती. त्यानंतर मिशन मित्र अभियान 4 एप्रिल 2026 रोजी इस्रोने लेहमध्ये, कोठे? लेहमध्ये मिशन मित्र सुरू केले. इस्रोने कोठे सुरू केले? लेहमध्ये. मित्रा म्हणजे काय? मॅपिंग ऑफ इंटरपेबल
ट्रॅन्टिस रिस्पॉन्स असेसमेंट असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. हे गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या वर्तणुकीच्या अभ्यासासाठी सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे अभियान आहे. पण आता गगनयान मोहीम जी भविष्यात राबवली जाणार आहे त्यासाठी जे वातावरण लागणार आहे तशाच स्वरूपाचं वातावरण लेहमध्ये निर्माण केल्यामुळे तिथं आहे. आणि त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भविष्यातला जे काय गगनयानसाठी जाणार आहेत तर काहीतरी तिथं तिथली जी काय वर्तणूक आहे त्याच्या अभ्यासासाठी सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे अभियान आहे. हे अभियान लडाखमधील लेह साधारण 3500 मीटर उंचीवर राबवले जात आहे. येथील कमी ऑक्सिजन, घोटणावरील तापमान, एकाकीपणा हे वातावरण अंतराळातील आव्हानात्मक परिस्थितीशी मिळते जुळते असल्याने याची निवड करण्यात आलेली आहे. हे अभियान इस्रो आणि हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांनी संयुक्तपणे विकसित केले. कोणाद्वारे केलं? IAM द्वारे. वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 ठिकाण कुठे? बिसेक, किर्गिस्तान. 6 ते 12 एप्रिल 2026 या स्पर्धेत भारत पदक तालिकेत 5व्या स्थानी आहे. कितव्या स्थानी? तुम्हाला प्रश्न येईल. वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भारत कितव्या स्थानी? 5व्या स्थानी आहे. आणि यात भारताला 2 सुवर्ण पदक मिळाली. सुजित कलकलला 65 किलो मध्ये आणि अभिमन्यू मांडवालला 70 किलो मध्ये मिळालेले आहेत. मग आता ही पदक तालिका आहे ती आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इराणनं 6 सुवर्ण, 6 रौप्य, 6 कांस्य, एकूण 18. जपाननं 6 सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य, 15 एकूण. चीननं 5 सुवर्ण, 1 रौप्य, 8 कांस्य, एकूण 14. किर्गिस्ताननं 5 सुवर्ण, 1 रौप्य, 6 कांस्य, 12 एकूण. आणि भारत या पदक तालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. आणि भारताला या ठिकाणी 2 सुवर्ण, 6 रौप्य, 9 कांस्य अशी टोटल 17 पदकं भारताला मिळालेली आहेत. ही वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा. आता फिडे कॅन्डिडेट स्पर्धा 28 मार्च ते 16 एप्रिलच्या दरम्यान सायप्रस या देशात पॅफोक्स या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 8 पुरुष आणि 8 महिला ग्रँड मास्टरनी सहभाग घेतला होता. पुरुष गटातील विजेता ठरला जोकोविर सिदारो, उझबेकिस्तानचा आहे हा जोकोविर सिदाशिव. आणि महिला गटात सगळ्यात महत्त्वाचं आर वैशाली, भारताची आर वैशालीनं विजेतेपद ह्या फिडे कॅन्डिडेट्स मध्ये मिळवले आणि भारताची ती पहिली महिला ठरलेली आहे. आता या स्पर्धेचं महत्त्व काय की जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जी काही डिसेंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान 26 साठी होणार आहे त्याचं चॅलेंजर निवडण्याची ही स्पर्धा होती. आणि या स्पर्धेत आता जर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये काय जागतिक बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे त्यात आता हे 2 खेळाडू निवडण्यात आलेत. आता ते त्यांची स्पर्धा कोणाबरोबर होईल तर जोकोविर सिदारो विरुद्ध डी गुकेश हा भारतीय आणि आर वैशाली विरुद्ध जी वेंजू, हे आर वैशाली भारतीय आणि जी वेंजू यांच्याबरोबर होणार आहे. जर याच्यामध्ये पुरुष गटात गुकेशने जिंकली, महिला गटात आर वैशाली जिंकले तर पहिल्यांदा असं घडेल की जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ही दोन्ही भारतीय असतील. खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा छत्तीसगडमध्ये 15 मार्च ते 6 एप्रिल आणि पहिल्या क्रमांकात. खेलो इंडिया कुठल्या? आदिवासी. शुभंकर मोरवीर, मोर माझे वीर धैर्य असं त्याचं अर्थ आहे. 7 स्पर्धात्मक खेळाचा समावेश तिरंदाजी, ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, पोहणे आणि वेट लिफ्टिंग याच्यामध्ये या ठिकाणी 7 स्पर्धा ह्या सहभागी झाल्या त्या पहिल्या आदिवासी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि यामध्ये तुम्ही बघितलं कर्नाटकनं 23 सुवर्ण, 8 रौप्य, 8 कांस्य, एकूण 38 पदकं जिंकली. प्रथम क्रमांकावर ओडिशा 21 सुवर्ण, 15 रौप्य, 21 कांस्य, एकूण 57. आणि या ठिकाणी द्वितीय क्रमांकावर ओडिशा आहे. तुम्ही म्हणताल सर 57 असून द्वितीय कसं काय? याच्यापूर्वी मी अनेक वेळ सांगितले पण जे नव्याने आजच व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी ज्यांची सुवर्ण पदके जास्त असतात तो प्रथम क्रमांक असतो. इथे 21 पेक्षा जास्त सुवर्ण पदके कर्नाटकचे आहेत. 57 पेक्षा कमी आकडा 38 असून सुद्धा कर्नाटक सुवर्ण पदकाच्या बळावर या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. झारखंडला 16 सुवर्ण, 8 रौप्य, 11 कांस्य आणि 35 एकूण मिळाले आहेत. महाराष्ट्र या यादीमध्ये जर बघितलं तर 4थ्या क्रमांकावर 6 सुवर्ण, 10 रौप्य, 4 कांस्य अशी 20 पदकं या ठिकाणी मिळालेली आहेत. यजमान छत्तीसगड 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकले आहेत आणि ते पदक तालिकेत 9व्या स्थानी. यजमान छत्तीसगडमध्ये जी काय पहिली स्पर्धा पार पडली खेलो इंडिया यात 9व्या क्रमांकावर छत्तीसगड आहे. त्यानंतर आर्टेमिस सेकंड चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी नासाची ऐतिहासिक मोहीम 1 एप्रिल 2026 ला लॉन्चिंग झालं. SLS स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेटच्या साह्याने
आर्टेमिस 2 ने पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करून मानवी अंतराळ मोहिमेचा विक्रम मोडला. हा विक्रम 1970 मध्ये अपोलो 13 मोहिमेत झाला होता. अपोलो 13चा विक्रम पृथ्वीपासून 4,171 किमी अंतराचा आहे आणि तो आता या ठिकाणी आर्टेमिस 2 ने मोडलेला आहे. प्रथम एखादे कॅप्सूल पृथ्वीपासून 4,06,777 किमी दूर गेलेला आहे. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेतील 4 अंतराळवीरांनी ओरायन यानातून ऐतिहासिक चंद्राभोवती प्रवास पूर्ण करून प्रशांत महासागरात 11 एप्रिल 2026 ला यशस्वी लँडिंग केले. चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या भागात ओरायन पोहोचलेलं होतं. आर्टेमिस 2 मोहिमेमध्ये वापरल्या गेलेल्या ओरियन अंतराळाचे नाव इंटिग्रिटी. पृथ्वीपासून एकूण 2,51,760 मैल अंतराळात जाण्याचा विक्रमी या यानाने केला. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर सुखरूप परतणाऱ्या पथक तालिकेतील क्रिस्टिना कोच, कोण? क्रिस्टिना कोच ह्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत. आता गेल्या अंतराळवीर किती? 4. ह्या 4 मधल्या क्रिस्टिना कोच ह्या पहिल्या महिला आहेत. रीड वाइजमन कमांडर, देश कुठला? अमेरिका. व्हिक्टर ब्लोअर पायलट आहेत, देश कुठला? अमेरिका. क्रिस्टिना कोच मिशन स्पेशलिस्ट, देश कुठला? अमेरिका. आणि जेरेमी हॅन्सेन हे मिशन स्पेशलिस्ट, देश कुठला? कॅनडा. 4 अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत आर्टेमिस 2 मोहिमेच्या माध्यमातून गेले. ह्या 4ची नावं, देश आणि त्यांचा हुद्दा लक्षात ठेवा. आशा भोसले यांचं निधन झालं 12 एप्रिल 2026 ला वयाच्या 93व्या वर्षी. 8 सप्टेंबर 1933 ला सांगलीमध्ये त्यांचा जन्म झाला. ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले तब्बल 20 भाषेतील 22,000हून अधिक गीताचा अपाट वारसा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. 1943 पासून गायनाला सुरुवात केली. माझं बाळ या मराठी चित्रपटातील चला चला नव बाळा हे त्यांचे पहिले गाणं. त्यांच्यावर आधारित पुस्तक जे आहे ते आशा भोसले लाईफ इन म्युझिक, ते काय आशा भोसले लिहिलेलं नाही, पण ते कोणी लिहिले? रम्या शर्मा यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तक देखील माहिती असावं. अमरावती विद्यापीठाने त्यांना डिलीट ही देखील पदवी दिलेली आहे. 1977 मध्ये लिगेसी अल्बमसाठी ग्रॅमी नामांकित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पार्श्वगायक आहेत. 2013 मध्ये माई या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून त्यांनी देखील पदार्पण केलं. 48 मध्ये चुनर या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. गावन त्यांचं जे काय गाणं आहे ते सावन आया. त्यांच्या नावावर सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहेत. त्यांना जे काही पुरस्कार भेटलेत, पद्मविभूषण 2008 ला, दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 साली, पद्मभूषण भेटला 1999 साली, फिल्मफेअर जीवनगौरव 2001 साली, बंग विभूषण पश्चिम बंगालचा 2018 साली त्यांना मिळालेला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 2 वेळेस मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट गायिका उमराम जान 1981 आणि इजाजत 1986. फिल्मफेअर पुरस्कार 7 वेळा मिळाला आहे. लता मंगेशकर मध्य प्रदेशचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 ला त्यांना मिळाला आहे. हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना कधी प्राप्त झाला? लता मंगेशकर आणि आशा भोसले 2 बहिणींना, सख्या बहिणींना हा पुरस्कार प्राप्त होण्याची ही महाराष्ट्र भूषणच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे, त्यामुळे ती देखील बाब लक्षात ठेवा. त्यानंतर ज्येष्ठ छायाचित्रकार, छायापत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, रघुराय यांना 26 एप्रिल 2026 ला त्यांचं निधन झालं. भारतातील छायाचित्र पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. माझा असा अंदाज आहे रघुराय यांच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये कदाचित आपल्या परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की भारतीय छायाचित्र पत्रकारितेचे जनक कोण? रघुराय. सुप्रसिद्ध भारतीय फोटोग्राफर आणि फोटो जर्नलिस्ट, त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून गेल्या 5 दशकातील भारताचा इतिहास आणि संस्कृती प्रभावीपणे त्यांनी मांडलेले. द स्टेटमेंट या वर्तपत्रात त्यांनी मुख्य छायापत्रकार म्हणून काम केलंय. स्टेट्समॅन त्यांनी टिपलेली भोपाळ गॅस दुर्घटनेची चित्रे, सिख दंगल, मदर तेरेसा, इंदिरा गांधी यांची छायाचित्रे आजही मैलाचा दगड मानली जातात. नॅशनल जिओग्राफीमध्ये प्रकाशित झालेल्या ह्युमन मॅनिपुलेट ऑफ वाईल्ड लाईफ इन इंडिया या त्यांच्या छायाचित्र निबंधासाठी त्यांना अमेरिकेत छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. 2009 फ्रान्स सरकारच्या ऑफिसिएटर देश आर्ट्स एथ देश लेटरेस सन्मान देखील त्यांना मिळाला आहे. आणि विशेष म्हणजे भारत सरकारचा रघुराज दास यांना 1972 साली नागरी पुरस्कारातला 4था नागरी पुरस्कार पद्मश्री रघुराय राय यांना प्राप्त झालेला आहे. एप्रिल 2026च्या जे काही परीक्षेला जाता जाताच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा घटना असतात त्या आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा पायल नाग जे आहेत, आता पायल नाग बद्दलचं काय वैशिष्ट्य आहे तर ओडिसाच्या त्या वैशिष्ट्य काय आहे, विश्व क्रमवारीत नंबर 1 तिरंदाज असलेली सुवर्ण विजेती शीतल देवी हिला पराभूत केले. शीतल देवीला पराभूत करून विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्ण पदक जिंकले.
पायल नाग ही जगातील पहिली अवयहीन काय म्हणले बघा चौपदरी अपंग तिरंदाजी चॅम्पियन ठरली. पायल नाग राज्य ओडिसा आणि जगातील पहिली अवयहीन तिरंदाजी चॅम्पियन ठरली. त्यानंतर जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू जी ठरली आहे ती ईश्वरी पांडे नागपूरचे. भारत श्रीलंका दरम्यानची पाल्क सामुद्रधुनी जी आहे याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आला, भारत श्रीलंकेदरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? पाल्क. पोहून पार केले 38 किलोमीटरचे अंतर 11 तास 15 मिनिटात पार केलेलं आहे. म्हणजे ईश्वरी पांडे आणि पायल नाग ह्या दोन लेडीज महत्वाच्या त्या महत्वाच्या आहेत म्हणून आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर बघा भारताची पहिली महिला LGBTQ राज्यसभा खासदार समलैंगिक खासदार मेनका गुरुस्वामी तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल. पद्मा विश्वनाथन मूळच्या भारतीय असलेल्या कॅनडियन अमेरिकन लेखिका पद्मा विश्वनाथन का पाहायचेत आपल्याला किंवा आपण का पाहतोय? इंटरनॅशनल बुक पुरस्काराच्या अंतिम मानांकन यादीत त्यांची निवड झाली म्हणून पाहतोय. त्यानंतर 2026च्या फिडे रँकिंगनुसार पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू बोधना शिवानंदन बनली आहे जी भारतीय वंशाची आहे. त्यानंतर एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार राजस्थान राज्य कुठलं राज्य? राजस्थान राज्य हे नवीनकरणीय ऊर्जा निर्मितीत भारतातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले आहे. भारतीय बुकर विजेत्या कादंबरीकार अरुंधती रॉय यांना मदर मेरी कम्स टू या आत्मचरित्रासाठी युनायटेड नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मदर मेरी कम्स टू मी आत्मचरित्र अरुंधती रॉय. मुंबई येथे 1 लाख प्रेक्षक क्षमता असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम मुंबईमध्ये उभा करण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल हे राजकीय दृष्ट्या सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य ठरले आहे असे सर्वोच्च न्यायालय म्हटले आहे. तुम्हाला प्रश्न येईल सर्वोच्च न्यायालय कोणतं राज्य राजकीय दृष्ट्या ध्रुवीकरण झालेलं सर्वाधिक ध्रुवीकरण झालेलं राज्य तर कुठलं राज्य? पश्चिम बंगाल. देशात न्याय मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या न्यायशोधी AI चॅटबॉटच्या शुभाकारांचं नाव दीक्षिका. 167.2 कोटी रुपयांना विकली गेलेली भारतातील आतापर्यंतचे सर्वात महागडे पेंटिंग यशोदा कृष्णाचं पेंटिंग रवी वर्मा यांनी ते काढलेले चित्र आणि हे कोणी घेतलं? सायरास पुनावाला यांनी. बघा आता पेंटिंग कोणतं? यशोदा आणि कृष्णा. कोणी पेंट केलं? रवी वर्मानी. आणि घेतलं कोणी? सायरास पुनावाल्यांनी. आणि किंमत किती? 167.2 कोटी. ह्या 4 घटनापैकी कोणत्याही एका घटनेतील 4 मुद्द्यापैकी कोणत्याही एका मुद्द्यावर प्रश्न विचारला जाईल. एप्रिल 2026 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील सानंद येथे केन सेमीकंडक्टर प्लॉटचे काय केले? उद्घाटन केले. ह्या प्लॉटचं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया योजनेत महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक हे पद आता परीक्षक भूमापक नावाने ओळखलं जाणार आहे. बदललेलं नाव आहे हे. भारत सरकारने महिलांच्या सुरक्षितता आणि संरक्षण वाढवण्यासाठी विविध उपक्रमांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी निर्भया निधीची स्थापना केली. कुठल्या निधीची? निर्भया निधीची. RBI द्वारे डिजिटल पेमेंटच्या भविष्यात दिशा देण्यासाठी पेमेंट्स व्हिजन 2028 हा रोड मॅप भारताच्या पेमेंट फ्रंटियरला आकार देणे या संकल्पनेवर आधारित जाहीर केला आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे 2026 हे वर्ष 200वे जन्मशताब्दी वर्ष. कितवे? 200वे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्त राज्य शासन 2026 हे वर्ष महात्मा फुले कार्यगौरव वर्ष म्हणून साजरे करत आहे. तुम्हाला प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं वर्ष हे 2026 हे वर्ष महात्मा फुले कार्यगौरव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे? तर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं. त्यानंतर प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेत देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारने सौर ऊर्जा चालना देण्यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये ही योजना लागू केली. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरण ही वीज वितरण कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे आणि देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. आयुष मंत्रालयाने 7 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील लोणार बुलढाणा येथे योग महोत्सवचे आयोजन केलं. 100 दिवस आधी म्हणजे 21 जूनला योगा दिन आहे त्याच्या आधी जो 100 महोत्सव घेतले जाणार आहेत त्यातला महोत्सव महाराष्ट्रातील लोणार बुलढाणा येथे पार पडला. 2025च्या इंटरनेट शटडाऊन रँकिंगमध्ये भारत 2ऱ्या स्थानी आहे. त्यानंतर कर भरण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CBDTने कर साथी हे संकेतस्थळ. कुठलं संकेतस्थळ? कर साथी.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँड ॲप्लिकेशन सेंटर MRSAC आता कंपनी दर्जा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नागपूर येथे असणार आहे. MSRSAC चे कार्यालय आता कुठे? नागपूरला. केरळमधील शबरीमाला मंदिरात मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्या प्रवेशासाठी निर्बंध कायम ठेवण्याची मागणी केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे. वन हेल्थ समिट 7 म्हणजे वन हेल्थ समिट 7 एप्रिल 2026 रोजी फ्रान्समधील लोन बघा येथे G7 फ्रान्सच्या अध्यक्षतेखाली जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. शून्य कचऱ्याकडे 20 शहरे या पहिल्या उपक्रमात भारतातील वर्कला केरळ शहराचा समावेश करण्यात आला. द्वारे संयुक्त राष्ट्र महासचिवाच्या शून्य कचरा सल्लागार मंडळाच्या नेतृत्वाखाली ही घटना IMP आहे. तुम्हाला प्रश्न येईल की कोणतं शहर भारतातील शून्य कचरा 20 शहराच्या ह्याच्यामध्ये केरळमधील वर्कला असेल. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेश पुनर्गठन सुधारणा विधेयक 2026ला 6 एप्रिल 2026 रोजी मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर अमरावती ही आंध्र प्रदेशची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. लोकसभेत मंजुरी 1 एप्रिल 2026, राज्यसभेत मंजुरी 2 एप्रिल 2026 आणि या ठिकाणी राष्ट्रपतीने परवानगी कधी दिली? 6 एप्रिल 2000 या ठिकाणी 26 ती तारीख महत्वाची आहे. स्पेनमध्ये झालेल्या IAAF विश्वचषक 2026च्या स्पर्धेत पालक आणि मुकेश लेलावली यांनी 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. भारत हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. स्मार्ट आणि शाश्वत अंतराळ मोहीम व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कार्यप्रणाली पुढील पिढी या संकल्पनेखाली अंतराळ मोहीम संचालनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी आवृत्ती 8 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवा. भारतीय मिश्र मार्शल आर्ट स्टार कोण आहे? संग्राम सिंगने बुएनोस आयर्समध्ये इतिहास रचला. अर्जेंटिनाच्या भूमीवर मिश्र आर्ट लढत जिंकणार तो पहिला भारतीय ठरलेला आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. भारतात नुकतीच शिफारस करण्यात आलेल्या क्युडेंगा ही डेंगुलस टाकेडा या कंपनीने विकसित केली आहे. ही जपानची कंपनी आहे. कॉमनवेल्थ संसदीय संघटना भारत क्षेत्र झोन 7 परिषदेचे उद्घाटन गोव्यात करण्यात आले. ही संघटना कॉमनवेल्थ मधील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक असून 1911 मध्ये तिची स्थापना झाली. T-72 आणि T-90 रणगाड्यासाठी ट्रॅव्हल प्रणाली DRDO संस्थेने विकसित केली आहे. प्रज्ञा ही उपग्रह प्रतिमा प्रणाली DRDO ने विकसित केली आहे. IIT मद्रास यांनी ओमेगा बॉल या खेळाची भारतात प्रथमच सुरुवात केली. कोणी केली? IIT मद्रास. कोणता खेळ? ओमेगा बॉल हा खेळ. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या 4 संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारताची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर बघा, भारतीय लष्करांच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीम मधील लाचेन येथे अडकलेल्या पर्यटकांना बाहेर करण्यासाठी ऑपरेशन हिमसेतू राबवले. कुठले? ऑपरेशन हिमसेतू राबवले. एप्रिल 2026 मध्ये माजी भारतीय कसोटीपटू CD गोपीनाथ यांचे निधन झाले. त्यांनी 8 कसोटी सामन्यात 242 धावा केल्या. आता अशा घटनेवर काय होतं? प्रश्न काय येतो की CD गोपीनाथ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते क्रिकेट ह्या खेळाशी संबंधित. कुठल्या खेळाशी? क्रिकेट. ठीक. हस्तलिखिताच्या दुर्मिळ खजिन्याची संवर्धन व जतन करण्यासाठी केंद्र शासनाने ज्ञान भारतम हे मोबाईल ॲप काय केलेलं आहे? विकसित केलेले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये शासकीय ई-मार्केट प्लेसद्वारे खरेदीत उत्तर प्रदेशनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीने विधानसभा निवडणूक 2026च्या दरम्यान नीला नावाचा, कुठल्या नावाचा? VIMP लक्षात ठेवा ही घटना. नीला नावाचा मानवाकृती रोबोट प्रथमच तैनात केला. नीला रोबोट कोणी तैनात केला? पुदुचेरीने निवडणुकीमध्ये विधानसभेच्या. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 लाख कोटी रुपयाच्या एकूण व्यवसाय ओलांडणारी भारतातील पहिली सहकारी बँक सारस्वत सहकारी बँक. एप्रिल 2026 मध्ये तेलंगणा राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. तुम्हाला प्रश्न येईल, एप्रिल मध्ये कोणतं राज्य? तेलंगणा राज्य. अॅथ्रोपिकने प्रगत AI प्रणालीचा वापर करून महत्वपूर्ण सॉफ्टवेअर पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यासाठी प्रोजेक्ट ग्लासविंग सुरू केले. काय सुरू केलं? प्रोजेक्ट ग्लासविंग. इंडिया टेक वार्षिक फंडिंग अहवाल 2026 नुसार स्टार्टअप फंडिंग मध्ये जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक 4था आहे. भारतीय नौदलाची कमांडर्स परिषद 2026 नवी दिल्ली येथे 14 ते 16 एप्रिल दरम्यान पार पडलेली आहे. चीनमधील निगोबो येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आयुष शेट्टीने रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलं आयुष शेट्टीनं? रौप्य पदक.
हिमाचल प्रदेशचा लांब पल्ल्याचा धावपटू सावन बरवालने इतिहास रचलाय. सावन याने NN मॅरेथॉन स्टारडॅम शर्यतीत 2 तास 11 मिनिटे 58 सेकंद अशी वेळ देताना 48 वर्षापासून अबाधित असला शिवनाथ से यांचा मॅरेथॉनचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. नाव काय? सावन बरवाल. राज्य कुठलं? हिमाचल. 9वी हिंद महासागर परिषद 10 ते 12 एप्रिल दरम्यान मॉरिशस मधील लुईस येथे पार पडली. आणि 10वी हिंद महासागर परिषद आता जी पार पडणार आहे येणारी ती भारतात होणार आहे. 26ची थीम काय? हिंद महासागर प्रशासनासाठी सामूहिक नेतृत्व. मॉरिशसमध्ये पहिल्या रेनल ट्रान्सप्लांट युनिटचे उद्घाटन एस जयशंकर यांनी केलं. अमेरिकेतील सिएटल शहरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभा करण्यात आला. प्रश्न येईल, एप्रिलमध्ये स्वामी विवेकानंद यांचा पुतळा कोणत्या देशात आणि कोठे? अमेरिकेतील सिएटल येथे. हाफकिन संशोधन संस्थेचे आधुनिकीकरण आणि बळकटी करण्यासाठी उपाय सुचण्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली होती. अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्र DR द्वारे विकसित करण्यात आले. कुठलं? अस्त्र मार्क 2. भारताच्या सागरी व्यापाराच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या देशांतर्गत सागरी विमा यंत्रणेचे नाव भारत सागरी विमा पूल. भारतीय नौदलाचे जहाज त्रिकंद केनियातील मोबान्सा येथे 7 एप्रिल 2026 दाखल झाले. विद्यार्थी मित्रांनो, मे, जून आणि जुलै. मे मध्ये राज्यसेवेची, जूनमध्ये कंबाईन ब ची आणि जुलैमध्ये कंबाईन सी ची परीक्षा आहे. या मे, जून आणि जुलै मधल्या परीक्षेसाठी अशी उपयुक्त असणारी आपली मंथली करंट अफेअर सिरीज ही आवर्जून पहा. आणि त्याचबरोबर तिमाही आवृत्ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे. ज्यांना ती आवृत्ती मिळू शकत नाही त्यांनी देवाचा ॲप डाउनलोड करायचा. त्यात फक्त एका महिन्याची एक PDF 10 रुपयाला आहे. त्या माध्यमातून रिव्हिजन करायचं. निश्चितच तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेत चांगले मार्क मिळतील. दिल्ली डेहराडून द्रुतगती मार्ग प्रकल्पाअंतर्गत राजाजी राष्ट्रीय उद्यान. कुठलं? राजाजी राष्ट्रीय उद्यान परिसरात सुमारे 14 किलोमीटर लांबीची वन्यजीव मार्गिका तयार करण्यात आली. आशियातील ही पहिलीच लांब वन्यजीव मार्गिका ठरलेली आहे. हे देखील घटना IMP आहे. ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तेलंगणा राज्याबरोबर, कुठल्या राज्याबरोबर? तेलंगणा राज्याबरोबर कोणी? ऑस्ट्रेलियानं सामंजस्य करार केलाय. 101 नाट्य संमेलन बोरीवली येथे होणार आहे आणि याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? मोहन जोशी. स्टार्टअपसाठी उद्यम आणि विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी 10,000 कोटीच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 अधिसूचित करण्यात आला आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI ही योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. त्यानंतर खनिज विदेश इंडिया लिमिटेड, खनिज झालं इथं तर खनिज वाचा, खनिज विदेश इंडिया लिमिटेड ला अर्जेंटिना सरकारकडून 5 ब्राइन आधारित लिथियम बॉक्सच्या सखोल अन्वेषणासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळालेली आहे. MPSC परीक्षेतून ज्या उमेदवाराची अंतिम निवड होणार नाही मात्र ते पात्र झालेले आहेत, जे अंतिम यादीपर्यंत पोहोचतील अशा उमेदवारांना अन्य क्षेत्रातून संधी उपलब्ध व्हावी म्हणून निपुण सेतू पोर्टल, म्हणजे अंतिम रिझल्टमध्ये जर ते आले नाहीत ते पात्र आहेत, त्यांची क्षमता आहे पण अंतिम यादीत त्यांचं नाव आलं नाही, त्यांना रोजगार मिळण्यासाठी निपुण सेतू पोर्टल हे महाजॉब पोर्टलद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. तर अतिशय विधायक सकारात्मक असा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. हे निपुण सेतू पोर्टल लक्षात ठेवा. त्यानंतर जगातील आघाडीची कृत्रिम प्रज्ञा आधारित CRM कंपनी सेल्सफोर्सची मुंबईतील नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने महत्त्वपूर्ण सहयोगाची घोषणा केली. डेन्मार्कचा 32 वर्षीय महान खेळाडू व्हिक्टर ॲक्सेलसन याने एप्रिल 2026 पासून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय आधारभूत वर्ष 2022-23 असे सुधारित केले आहे. भारतीय औषध क्षेत्रातील आघाडीची कंपनी MSN लॅबोरेटरीजने टाइम्स 2 मधील मधुमेहावरील उपचारासाठी सेमाबेस्ट, कुठलं? सेमाबेस्ट हे स्वदेशी बनावटीचे सेमागुलाटाईन इंजेक्शन प्रस्तुत केलेलं आहे. मॉन्टे कार्ला मास्टर 2026चा विदेशचा जानिक सिन्नर आहे. 100व्या शतक महोत्सवी साहित्य संमेलन रत्नागिरी ते पार पडले. अध्यक्ष कोण होते? जब्बार पटेल. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका नीला भागवत यांचे एप्रिल 2026 मध्ये निधन झाले. ICCचा मार्च 2026चा प्लेअर ऑफ द मंथ, दर महिन्याला ICC प्लेअर ऑफ द मंथ ठरवतं, तर मार्च 26चा संजू सॅमसन. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रगत संगणन विकास केंद्र हैदराबाद CDACने रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने ई-सेफ हर सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम सुरू केला. ई-सेफ हर सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम कोणाकोणाचा आहे?
कोण त्याचा पार्टनर आहे, कोणाच्या माध्यमातून हा भाग इथे विचारला जाईल. वित्त वर्ष 2025-26 मध्ये पेटंट अर्ज दाखल करण्याच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर 6व्या क्रमांकावर आहे आणि तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर. भारत 6व्या क्रमांकावर जगात आणि तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. IPL इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा पहिला गोलंदाज प्रफुल्ल हिंगे नागपूरचा. उत्तर प्रदेशातील सेखा झील पक्षी अभयारण्य भारतातील 99 रामसर स्थळ ठरले. कितवे? 99 रामसर स्थळ ठरलेलं आहे. आणि आता उत्तर प्रदेशमधील रामसर स्थळांची संख्या किती झाली? 12 झाली. भारताने 2028 मध्ये होणारे जे काही कोप 33 कॉन्फरन्स ऑफ पार्टी 33 हवामान शिखर परिषदेचे यजमानपद भारताला होतं, ते भारताने तो प्रस्ताव मागे घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेहेन्स्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर करण्यात आले. यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे IT पार्कला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी प्रोजेक्ट संगम हा उपक्रम वाहतूक व्यवस्थेपण सुधारण्यासाठी सुरू केला आहे. आपच्या 10 पैकी राज्यसभेतील 7 खासदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मग या आपचे खासदार जे राज्यसभेत, इथं लक्षात घ्या, रोज लोकसभेतले नाहीत, राज्यसभेतील पक्षांतर बंदी कायदा तो देखील माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. डिजिटल विमा सेवा ऑर्डरच्या सुपर सेल साथी ॲपद्वारे LICद्वारे सुरू करण्यात आला सेवा ऑर्डरसाठी. बालिकतन हा अमेरिका आणि फिलिपाईन्समधील सर्वात मोठा द्विपक्षीय लष्करी सराव आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचे 750वे जयंती वर्ष, संत तुकाराम महाराज 350व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त त्यांच्या मूर्तीची जर्मनीतील ख्रिस्चेम, कुठं? जर्मनीतील ख्रिस्चेम येथील विठ्ठलधाम मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हॉकी झारखंडने 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. हे त्यांचे सलग 3रे विजेतेपद आहे. भारतीय लष्कराद्वारे अभ्यास ब्रह्मास्त्राचे राजस्थानमधील पोखरण येथे आयोजन करण्यात आले. मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील श्रीमंत व्यक्ती कोण ठरली? गौतम अदानी. भारतातील सैन्याद्वारे आयोजित सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 ला उत्तराखंडमधील गढवाल येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कर्नाटक पोस्टल सर्कलने इस्रोच्या समानार्थी टपाल तिकिटाचं अनावरण केलं. भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत मार्च 2026 पर्यंत सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप महाराष्ट्र राज्यात आहेत. हे देखील महत्त्वाचे. कुठल्या राज्यात आहेत? महाराष्ट्रात. RBI द्वारे उत्कर्ष 2029 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट 6 मुद्राचा मुख्य उद्देश चलन व्यवस्थापन आणि बँक नोट वाहतुकीचे आधुनिकीकरण करणे. समुद्रमार्गे मालवाहतूक करणाऱ्या जहाजांना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी 12,980 कोटी रुपयाच्या भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलला केंद्र सरकारने मान्यता दिली. नीती आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी नवी दिल्ली येथे दिव्य भारत, भारताच्या आत्म्याची एक खिडकी या ग्रंथाचे प्रकाशन केले. हे पुस्तक संपूर्ण भारतातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आले. आता इथं तत्कालीन का मानलंय, तर आता कोण झालंय हे मी सुरुवातीलाच घटनेमध्ये सांगितलंय. बिग बॉस मराठी सीझन 6ची विजेती कोण ठरली? तन्वी कोलते ठरलेले आहे. नारी शक्ती विचार मंचाद्वारे नारी शक्ती वंदन संमेलन 2026 मुंबई येथे पार पडले. केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारे नागरिकांना अधिकृत नोटिसांची पडताळणी करण्यास आणि डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण मिळवण्यासाठी अभय नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. CSIR राष्ट्रीय आंतरविद्या शाकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांनी कुपोषणावर उपाय म्हणून डिझायनर तांदूळ हा कार्यक्षम अन्नपदार्थ विकसित केलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम भूवैज्ञानिक आणि खान प्रणालीसाठी विक्रम सिद्धी उत्कृष्ट केंद्र भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर येथे स्थापन करण्यात आले. कुठे स्थापन करण्यात आले? खरगपूरला. आंध्र प्रदेश सरकारने एप्रिल 2026 पासून जलधारा जलहारती हा जलसंसाधन कार्यक्रम सुरू केला. कुठल्या राज्यानं? आंध्र प्रदेशनं. जलधारा जलहारती. जागतिक बँक समूहाने 15 एप्रिल 2026 रोजी वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा उद्देश 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांना सुरक्षित आणि विश्वसनीय पाण्याची उपलब्धता करून देणे. 2030 पर्यंत किती? बघा, अब्ज लोकांना, 1 अब्ज लोकांना. जागतिक स्तरावर भारतीय हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्र मंत्रालयाने विश्वसूत्र उपक्रम सुरू केला. गो बोल्डर्स क्लासिक स्पर्धा 2026 विजेता शुभंकर शर्मा.
रियाल माद्रिदच्या 51 वर्षाखालील अंडर 19 संघाने क्लब ब्रुकची पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करून UEFA युथ लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेपद पटकावलेलं आहे. आणि 2026 हे वर्षे इंग्लंडमध्ये राष्ट्रीय वाचन वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. तुम्हाला प्रश्न येईल, कोणते राष्ट्र किंवा कोणता देश राष्ट्रीय वाचन म्हणून साजरे करतंय 2026 वर्षे? तर इंग्लंड साजरे करत आहे. युनेस्कोने 2026 साठी मोरोको मधील राबत शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले. कुठल्या शहराला? राबत शहराला. भारताचा 95वा ग्रँडमास्टर आरण्य घोष पश्चिम बंगालमधील. R37 M रशिया देशाने विकसित केले. पॅरा एलॉन हा उपक्रम भारताने फ्रान्स देशाबरोबर संयुक्तपणे सुरू केला. साना येथे झालेल्या आशियाई बीच गेम्स 2026 मध्ये भारताने महिलाच्या कबड्डी स्पर्धेत स्वर्ण पदक, महिलाने कबड्डी स्वर्ण आणि पुरुषानं रौप्य पदक जिंकलेलं आहे. 2026च्या लंडन मॅरेथॉन मध्ये कायदेशीर शर्यतीच्या परिस्थितीमध्ये 2 तासापेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला खेळाडू सेबॅस्टियन सावे. देश कुठला आहे? केनियाचा. त्याने 42.195 किमी अंतर 1 तास 59 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण केले. FIMP ही घटना. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याअंतर्गत भारताचा 18वा रेल्वे झोन दक्षिण तटीय, कुठला? दक्षिण तटीय रेल्वे नुकताच मंजूर करण्यात आला. त्याचे मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे. कुठे मुख्यालय? विशाखापट्टणम. मेट्रो रेल्वे हा स्वतंत्र आहे, तो देशातील 19वा झोन आहे आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे? कोलकाता या ठिकाणी आहे. जनगणना 2027 साठी टोल फ्री क्रमांक 1855. या जनगणना 2027 सेपरेट व्हिडिओ आहे. युनिक अकॅडमीच्या युट्यूबवर तुम्ही जनगणना 2027 देवाचा दूर टाकले की हा सेपरेट व्हिडिओ येईल किंवा त्याची PDF फाईल तुम्हाला मिळून जाईल. त्याची PDF फाईल पाहिजे असेल तर 9359558186 वर तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला फाईल टाकेल. हा माझा वैयक्तिक नंबर आहे. बॅडमिंटनमध्ये जानेवारी 2022 पासून नवीन नियम येणार. एक लढतीत एक गेम हा 21 गुणाचा असतो. 3 गेम नंतर विजेता ठरला जातो. आता 21 ऐवजी 15 गुणाचा एक गेम असणार आहे. 3 गेम आता प्रत्येकी 15 गुणाचे असणार आहेत. 21 ऐवजी 15 हा भाग तुम्ही लक्षात ठेवा. तमिळनाडू व मेघालय या 2 राज्यांनी जैवविविधता व्यवस्थापनासाठी पंचवार्षिक प्रकल्प सुरू केला. NARIT AI प्रणाली गुजरात पोलिसांनी सुरू केली. गुंतागुंतीच्या अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासणीसाठी सुरू केले. NARIT AI प्रणाली गुजरात राज्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने महाचतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी नौदलाने लावलेल्या सागरी सुरुंगांना शोधून नष्ट करण्यासाठी माइन हंटिंग मोहीम सुरू केली. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्येनं के कविता यांनी नवीन पक्ष स्थापन केला, तेलंगणा राष्ट्र सेना TRS. मन की बात कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील बोर्डो येथे झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धेत सुवर्णपदक ज्या मुलीने जिंकलेला इतिहास लावला त्या मुंबईच्या श्रेया मुंदळा यांचा उल्लेख केला आहे. 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 ही नवी मुंबई येथे 20 ते 27 एप्रिल दरम्यान पार पडली. ब्रिटन देशाने 17 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. BRO द्वारे राबविण्यात येणारा प्रोजेक्ट दंतक भूतान देशाशी संबंधित आहे. तुम्हाला प्रश्न येईल, BRO द्वारे जो प्रोजेक्ट राबवला जातोय प्रोजेक्ट दंतक कोणत्या देशाबरोबर आहे? भूतान देशाबरोबर आहे. RBI द्वारे एप्रिल 2026 मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलाय. IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त शतके करणारे पहिले भारतीय क्रिकेटर अभिषेक शर्मा. केंद्राच्या औद्योगिक धोरण प्रोत्साहन विभागाच्या अहवालानुसार एप्रिल ते डिसेंबर 2025 या 9 महिन्याच्या काळात महाराष्ट्र देशातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीत तब्बल 32% हिस्सा एकट्या महाराष्ट्राचा आहे. तमिळनाडू राज्यातील निवडणुकीत मतदान केंद्रावर रोबोटचा उपयोग करण्यात आला. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अमेरिकन देशाच्या लष्करी महाविद्यालयाने इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले आणि हा पुरस्कार मिळाले ते 3रे लष्कर प्रमुख ठरले. याआधी VK सिंग आणि विक्रम सिंग होते आणि आता कोण ठरले? उपेंद्र द्विवेदी. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्याचा हक्क हा कलम 21 मध्ये मूलभूत हक्काचा भाग आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या मेप सिटीज प्रकल्प 2026 अंतर्गत मध्य प्रदेशातील धार शहराची निवड करण्यात आली. मध्य प्रदेशमधली कुठल्या शहराची? धारची.
भारतातील सिकंदराबाद आणि मुंबई येथील कचरा स्थळांच्या जागतिक स्तरावर सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणाऱ्या 25 स्थळांचा समावेश आहे. भारतातील कुठलं शहर? सिकंदराबाद आणि मुंबई. राष्ट्रीय पोषण पंधरवड्याची जनजागृती मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये 27 एप्रिल 2026 पासून व्यापाराचे नवे पर्व सुरू झाले. मुक्त व्यापार करारावर 27 एप्रिल 2026 रोजी दोन्ही देशांनी सही केली आणि याचा उद्देश काय? द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणे, भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश देणे आणि पुढील 15 वर्षात, बघा काय म्हणले, पुढील 15 वर्षात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करणे आहे. आर्थिक संकटात असलेल्या मालदीवला भारताने 1.1 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 अब्ज रुपये आर्थिक मदत दिलेली आहे. 87 आंतरराज्य ज्युनियर आणि युवा राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्य स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात राष्ट्रीय विजेतेपद जम्मू काश्मीरच्या ऋत्विक गुप्ता याने जिंकले. कोणी? ऋत्विक गुप्ता. भारतीय विद्यापीठातर्फे सुधा मूर्ती यांना डॉक्टर ऑफ लेटर्स म्हणजे डीलिट ही पदवी दिली प्रदान केली. इन स्लिन डिवेक्स 26 हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौदल डायव्हिंग सराव आहे. हा सराव कोलंबो येथे 21 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान पार पडला. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीलाही सांगितले की देवाजोदर संपादित चालू घडामोडीची तिमाही आवृत्ती मार्केटला आहे, ती तुम्ही वाचू शकता. जानेवारी फेब्रुवारी मार्च 2026च्या घटना त्यामध्ये आहे आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2026च्या एप्रिलची देखील PDF देवाजादोरा ॲपवर उपलब्ध आहे. आवर्जून आपण तो ॲप डाउनलोड करा आणि एप्रिलची PDF आपल्याला त्या ॲपवर मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपली मतं निश्चितच कमेंट बॉक्समध्ये टाकावीत आणि आपण कोणत्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं हा व्हिडिओ पाहतात ते देखील कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि याच्यापेक्षा विशेष म्हणजे मला व्हॉट्सअपवर अनेक लोकांचे मेसेज येतात, टेलिग्रामला येतात, परंतु यूट्यूबला देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला, कोणत्या परीक्षेमध्ये चांगले मार्क आले त्याबद्दलच्या देखील तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियाचे मी अपेक्षा करतो. निश्चित आपण यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये त्या प्रतिक्रिया द्याल ही आशा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.